गांधीनगरमध्ये रिइन्व्हेस्ट 2024 या चौथ्या नवकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधान करणार उद्घाटन। नवीकरणीय ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील भारताची प्रगती होणार अधोरेखित। गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भुज ते अहमदाबाद या भारतातील पहिल्या वंदे मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, तर अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी। पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून महाराष्ट्रातल्या 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं लोकार्पण। यात पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांचा समावेश। विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातल्या संधीचा शोध घेत सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे इतर रोजगार संधींना गवसणी घालावी, उपराष्ट्रपतींचं नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात आवाहन। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार। सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रचारावर जोर। भाजपा नेते अमित शहा यांच्या आज 3 प्रचार सभा। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळवण्यासाठी सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची बैठक। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती असलेल्या ईद ए मिलाद उन नबीचा आज देशभरात उत्साह। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न। ट्रम्प सुखरूप। यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या दोघांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू। भारताकडून व्हिएतनामला $10 लाख मदत। आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी